सध्या पश्चिम बंगालमध्ये 2 मुख्यमंत्री. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना किती, हे महाराष्ट्र प्रकरणावरून राज्यपालांनी दाखवून दिले आहे. ममता बॅनर्जी जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत त्या पदावर कायम असतील. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालेल, तेथे त्यांना न्याय मिळेल व पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लागेल. पण ही भाबडी आशा आहे. तसे झाले तर ठाकरेंनी राजीनामा दिला ही सर्वात मोठी चूक मान्य करावी लागेल. निवडणुकीत घोटाळा झाला हे 100% खरे, पण कोर्ट एवढी मोठी ॲक्शन घेण्याची शक्यता वाटत नाही. तसे असते तर ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह कधीच मिळाले असते. तारीख पे तारीखचा तमाशा पाहावा लागला नसता. ममता आशावादी आहेत, असायलाच हवे. त्या काळाकोट चढून सुप्रीम कोर्टात उभ्या राहिल्या होत्या. तेव्हा कोर्ट व त्यांच्यात काय झाले व पश्चिम बंगालमध्ये काय बिघडले त्याचा फैसला होईल. भाजपाने निर्णय होईपर्यंत थांबायला हवे होते. अतिघाई संकटात जाई म्हणतात तेच खरे. अमोल कीर्तीकर जिंकूनसुद्धा हरविले हे कोर्टातसुद्धा माहीत आहे. आपल्या देशात काहीही होऊ शकते. मेलेले मतदार मतदान करून जातात. एका राज्यात 2 मुख्यमंत्री होतात. मित्रहो, सुप्रीम कोर्टामध्ये अनेक निवडणुकीसंदर्भात प्रकरणे चालू आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांचा कालावधी संपत आला तर विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना नक्कीच नाही. विधानसभा आपोआप विसर्जित होते व तेथे राष्ट्रपती शासन चालू होते. परंतु राज्यपालांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री याच काळजी व मुख्यमंत्री म्हणून काम करतात. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत त्या पदावर ते कायम असतात. मग विधानसभा विसर्जित हो किंवा न हो. ज्यांना कायद्याचे ज्ञान नाही ते भलतेच फाटे फोडतात व आपल्या बोलक्यांतून काहीही धुराळा सोडतात. त्यात काहीच तथ्य नाही. कायदा हेच सांगतो, घटनाही तेच सांगते आणि घटनेला कायद्याला तेच मान्य आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.